पोरा तुला किती वेळचं म्हटलं ना, दूध आण रे उलसा, चहा मांडते मी, माझं डोकं दुखू राहिलं तर तू उलसा घुटून नाही राहिला, हलून नाही राहिला. हा, कधीपासून त्या मोबाईलमध्ये घुसलाय म्हटलं. हा वय आणतो ना थांब. किती वेळचा तू मला हाव आणतो करू राहिला, पण तू हलून नाही राहिला म्हटलं जागेवरून. त्या काय पाहतं काय नाही राजा त्या मोबाईलमध्ये, मला तर काही समजत नाही. पिसायला बापा त्या मोबाईल पायी. नीरा सकाळ संध्याकाळ उठल्याबरोबर नीरा मोबाईल, झोपताना मोबाईल, जेवताना मोबाईल, हाकताना मोबाईल, नीरा मोबाईलच्याच मागं राहते जेव्हा आपण तेव्हा. ना बाई जातो ना आणतो ना थांब बरोबर तू नेट नको करू बरं. आत्ताच मी मोबाईल पाहत बसलो म्हटलं तू आली. काय राजा लाजण्यासारखा म्हणतो, आत्ताच बसलो म्हणतो. दोन दोन गडीच घंटे झाली म्हटलं तू इथंच बसलाय मोबाईल पोरायला. मी तू मज्जाच पोहू राहिली. अर्धा घंटा तर मलाच चला तुला दूध आण म्हणणार आहे. नजू म्हणतं आत्ताच मी मोबाईल पाहायला बसलो. तुले मोबाईल पाहायला बसलो म्हणजे तुला भान नसते कोणत्या गोष्टीचं. त्या मोबाईलमध्येच तू गुंग होऊन जातं. मी बोलतो का हो आता बसलो मी नीरा कधी मोबाईल पाहिलं कट 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 करतो नाही मागव. लेका अभ्यास पाणी सारं दिलं तर सोडून, ना कॉलेजला जात, कॉलेज दिलं सोडून, ना काही नीरा मोबाईल पाहत राहते लेका. घरी होशील का म्याट. म्हटलं काही शिक रे बाबू, काही शिक. तर नाही काही नाही दिलं सोडून. 11वी 12वी झाली आणि शिक्षण सोडून दिलं लेका. आता काय पोरगा वय तू. बरोबर काय लावली कट 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 नीरा तुझं बसला घरात आलो का नीरा तुला देतो शिक्षण नाही करत असं नाही करतो ना मी माझ्या बरोबर करतो तू माझ्या बरोबर करतो जास्तीची नीरा कटकट लावतो. कायच होती कटकट. कायच कटकट होती. कधी तुले काही म्हटलं का तुझ्या मागं कटकटच होती नीरा. शिक्षणाचं म्हणाव, कायचं म्हणाव, कोणतं काम सांगावं, काही सांगावं म्हणतं माझ्या मागं कटकट लावतो. काही समजत तर नाही, समजतच नाही मला तुला तर काही. कसाच करन तू, कसाच नाही तर पोरा. शिक्षण नको घेऊ, काही नको घेऊ, मग राहायचो दुनियाच्या मागं. दुनिया जाईन समोर आणि तू राहायचो अडाणचोट मग तसाच. तर का नाही आता तू उठलो ना थांबून शिक जातो ना. मोठं माझ्यावरची उपकारच केले उठलो ना तर. किती वेळ आवाज देऊ राहिली तर तुले. आणि चहा प्यायला कसा समोर राहतं रे. दुधान म्हटलं तर जात नाही. चहा प्यायची तुले तर बरोबर तलब येते टाईमवर. 4 वाजले का तुला चहा पाहिजे चांगला. सकाळचाही चहा पाहिजे. दिवसभर त्या मोबाईलमध्ये घुसला राहतं नीरा. ते कायचे व्हिडिओ पाहतं काय नाही बापा. कायचे व्हिडिओ राहते त्याच्यात तर नाचणाऱ्या मायका मोठ्या काय पाहत राहतं काय नाही. मला तर काही समजत नाही बापा तुला. नाचण्याला बॅग नसतो पाहत मी त्याला तुला माहिती काय म्हणते त्याला रील्स म्हणत असते म्हटलं आणि मी माझ्या कामाच्याच रील्स पाहत असतो. मी असं पाहत नसतो बाकीचं काही मी माझ्या कामाचंच पाहतो. मोठं कामाचं काहीतरी तू काय पाहा लागतं ते. मोठाच कामाचा आहे तू तर. त्याच मित्र म्हटलं थो हा पाय म्हटलं सम्या किती चांगला झाला म्हटलं. चांगला शिकू राहिला म्हटलं थो. दुसऱ्या गावाला गेला शिकाले. तू पाय कसा घरी बसला राहिला. नीरा मोबाईल पाहू राहिला. जेव्हा पण तेव्हा मोबाईलच्या तोंडात घुसला राहतं. रदे मला याच्याचे उदाहरण नको देत तू जेव्हा पण तेव्हा नीरा काही. तू म्हटलं उलसाक ऐकून नाही राहिला. तू जाशील म्हटलं मला तर वाटते तू त्या बापासारखाच वाया जातो चांगला. तुझ्या बापही तसाच आहे. तुझ्या बापही कोणत्या कामाचा नाही आहे. नीरा दिवसभर घरातच पडला राहते. कामाला नाही जात ना काही नाही. मलाच घर चालवा लागते आणि तूही तसाच होशील का काय मी. काही बापले का कोणत्या कामाची नाही आहे तुम्ही. ते कामाची तू माहिती ना एकटेच करतो सारं मध्ये चालली बापी कामाचं नाही तू कामाचं नाही. काय म्हटलं होतं बुलबुल करता नीरा मोठ्यात बोलत जाणं काय म्हणते तर. मी म्हटलं मॅ तुला जास्त काय येते मी बाबाला सांगतो बाबाला असं म्हटलं म्हणून बाई मग बाबा पाहिजे कशी म्हणते मस्त नीरा दिवसभर थांब बाबाला सांगतो तुम्हाला बाबाला नीरा असं म्हटलं म्हणून. काय म्हटलं तर काय म्हटलं डबल म्हणे एकदा. तू या बाप्पाला सांगतो का तुला बाप्पाला सांगतो. थांब आता चांगला घडवतोच तुला नाही म्हणे पण. थांब तुला मारतो चांगली मारतो. थांब तू आता. लय चबर करू राहिला. मायासमोर चरक करू राहिला तू तर. नाही म्हणता लाडू राहिला तू तर. थांब झोडतो तुला चांगली आता. नाही ना मारतो काही आई नाही सांगत मी बाबाला नाही सांगत ना थांब ना. बाप्पाला सांगतो म्हणतं नाही. मला तर पालापाचडच समजून राहिला तू. बाप्पाला काही भेटतो काय मी. मोठ्या बाप्पाच्या धमक्या देऊ राहिला मला तर. बाप्पाला सांगतो नेले सांगतो म्हणून काय बरं त्या बाप्पाले नाही अजून तुला चांगला लाल केला तर मग माय नाव बदलून टाकतो म्हटलं तू. काय झालं किती वेळच्या दोघांचे आवाज येऊ राहिला मला. काय झालं तर तू कोणी एवढं काढू राहिली त्याच्या जोराजोराने नाही काढू तर काय करू. तुमचा नातू काय ना कसा आहे. कधी माझ्यासोबत चरक करत राहते. त्याला म्हटलं दूध आण रे उलसक. तर मायावरच वर चढू राहिला अजून. मलाच म्हणते बाप्पाला सांगा नसतं सांगन तसं सांगन नाव. उल्लीसक पट्ट तसं वायाच चाललं. हातातून निष्ठूनच राहिलं. म्या तेले म्हटलं का बाबू अभ्यास करत जा. हे करत जाईन मोबाईलच पाहत राहायचं तू मायावरच चढू राहिला अजून वरून. आणि असाच जर राहिला म्हटलं तर कोणी तुला पोरगी तरी दिन का सांग बरं. तसाच राहशील ना मग बिना लग्नाचा फिरशील ना इकडे तिकडे. अरे पोट्ट्या तू तुला चांगलंच म्हणून राहिली. अभ्यास पाणी करत नाही नीरा. मला तू नीरा दिवसभर मोबाईलला तर दिसतं जेव्हा पण तेव्हा. कोणती दे तुला पोरगी बिरगी कोणती देत म्हटलं असं. बेरोजगार असला तर पैसे नाही कमावत काही नाही कमावत. मायबापाच्या याच्यावर खातं नीरा. स्वतःचं काही नसतं तर कोण दिन तुला पोरगी. कोणी आपल्या पोरीचं सुख पाहत असते. असा बिन कमावता नवरा असला तर कोण नसते देत बरं. तुला सांगू राहिला आतापासून. आजी तिने मला कोण मारलं सांगू काय नाही तिला म्हटलं तिने मला म्हटलं का बा तू त्या बापासारखा म्हणे कमावत नाही म्हणे. मी तिला म्हटलं का बाबाला सांगतो म्हणून असं तर म्हणून ती मला मारू राहिली. होय पट्ट्या कायली एकाची दोन लव राहिला काही ती त्या आजीपाशी काहीच्या काही सांगू राहिला.
मस्त बोलतो तू माया पोराले. हा, स्वतःच्या पोरावरून माया पोराले बोलावून घेऊन राहिली. तू बोलून घेऊन राहिली चांगली रंगारंगाची. हा, काम नाही करत, असं नाही करत, कामाला जाते दिवसभर. तू घरात राहत नाही तू चालू राहिली का? घर थोनी चालू राहिला तर मोठी चालली तर तुम्ही अशा करता. आता राहिला त्याचा इशे, मी त्याला चांगलंच म्हणून राहील, तुम्ही मायावरच भिडू राहिला अजून वरून. त्याला म्हटलं ते चांगलंच आहे. तू त्याला मनास लागते, मी असं म्हणत तू त्याला म्हणू नको. पण तू तर माया पोराचा लग्न करून राहिली त्याच्यासोबत. तू हा पप्पा तुमचं पोरग ना, तुमचा पोरग तर मोठा साजरा आहे, लगडा करा जोगता आहे म्हणूनच लगडा करतो ना, नाही तर करतो काय? मोठा सासरा आहे ना. हा, पोरासमोर अशी बोलतं बापाले. तू पोराले काय वाटतं सांग बरं. मग म्हणतं पोरग सुधरत नाही. बरं झालं तुम्ही आल्या त्याच्याकडून बोलायला. आता आधीच ते पोट्ट वाया चाललं, आता अजून वाया जाते. तुम्ही त्याचा भाग घेतला का? अर्धी भांडणं तर मला ह्या काट्यासाठीच करा लागते. हां, नीरा ह्या पोट्ट्याला म्हणतो बाबू सुधर रे, बाबू सुधर रे. हे पोट्ट काही सुधराचं नाव नाही घेत, वरून मायास लावते, इकडे तिकडे आगा लावते नीरा माया नावानं. आपण त्याची कदर करावं, त्याला तर आपली उलची कदर नाही आहे. वाटलं होतं बाप्पा आता तरी माझी जिंदगी सुधरन, हे पोरग काही करत, पण हे पोरगही तसंच निघालं व. मा कायच करू व. या पोराने मला ते दिवस दाखवून लावले व नीरा भांडणाचे. नीरा भांडणातच जिंदगी चालली व माई. याच्यासाठी आता मला अजून याच्याहीसाठी मला बोलणे खा लागू राहिले. पहिले तर बापाचं येणं तर मला खास लागे. हे बुड्डी तर मला बोले, बापही बोले, आता सारेच बोलू राहिले. हे पोट्टही तसंच निघालं. मला अपेक्षा होती उलीशी का नाही बा आता तरी आपली जिंदगी सुधरन, पोरगं आपलं शिकन गिकन नोकरीवर लागन. पण काही पडलं नाही व. असंच जाईन वाटते व माझे जीवन. कसंच पोट्ट आहे काय मी उलसक, माईची कदर नाही तेले ना काही. आपला बाप असा आहे बा का काही म्हणून. एवढं काय झालं सांग बरं तू सुनबाई. हा, माया नावाचा तू तर मोठा उद्धार करू राहिली हो ना आता समोर मायावाल्या. मी काय त्यासोबत नीरा जिंदगी भांडतच राहिली का? त्याचा बाप काही त्यासोबत भांडलास काय? हा, मोठी सजाई सांगतो हो त्याला तर. नाही तर काय, नाही तर काय होते बापा आयुष्यभर. नीरा मला कामाला जायला लागे, नीरा भांडणंच तर आहे, आताही तेच आहे. काय हो बा, कायचे तमाशे चालू आहे तुमच्या दोघीचे? नीरा कटकट कटकट मला बाहेर आवाज राहिला. हा, काय होतं कधी घरात आला मग भांडणं चालू राहिलं तुमच्या जेव्हा. मला बेवडा ढोसून. नीरा ढोसाचेच काम आहे बेवड्याले दिवस रात्र नीरा. मग म्हणते घरात आलं का मला हे दे, मला ते दे, मला का म्हणते नीरा घरात आला का? आता आलं तुमचं पोरग ढसून चांगलं. हा, आता पा आता असं पोरग असं पोराला दिसलं म्हणजे कसं चांगलं वाटते तर. हा, मग माईल बोलतो का तू? हा, लयच ऐकतो मी तुला. हा, काही ना काही चालूच राहते. हा, किती वेळा माझ्यासोबत भांडतोस तू. हा, गायची वैदूवाली अँडगोळ्या वाहनाची नीरा भांडणं करायला पाहिजे लेखाची. माणसा पाहिजे तर माझी जिंदगीसाठी बरबाद झाली. स्वत बोलण्यात काही अर्थ नाही, मलाच चाललं झाला कोणी तर.